मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्यात 3 दिवस शाळा बंद असतील का? शाळा बंद की सुरू? पालकांमध्ये गोंधळ जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नेमकं शाळा सुरू राहतील की बंद, त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारी घटना आज समोर आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाल्याची माहिती देण्यात आली. या दुर्घटनेमुळे राज्यभरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र भावना उमटत आहे. सकाळपासूनच प्रशासन, राजकीय वर्तुळ आणि सामान्य जनतेत अस्वस्थता दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांची घोषणा. मित्रांनो, शासकीय सुट्टी आणि दुखवटा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देत आज राज्यात शासकीय सुट्टी जाहीर केली. यासोबतच 3 दिवसांचा राजकीय दुखवटा पाळण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आज 28 जानेवारी रोजी राज्य सरकारची सर्व कार्यालये बंद राहणार आहेत. अजित पवार यांच्या निधनामुळे नियोजित सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आलेली आहे. शाळा कॉलेजांबाबत संभ्रम. मित्रांनो, शासकीय सुट्टीच्या घोषणेमुळे शाळा आणि पालकांमध्ये काहीसा गोंधळ निर्माण झालेला आहे. स्पष्ट करण्यात आलेल्या माहितीनुसार 29 आणि 30 जानेवारी रोजी शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालये नियमितपणे सुरू राहणार आहेत. केवळ आजच्या दिवशी सुट्टी लागू असून उर्वरित 2 दिवस राजकीय दुखवटा पाळला जाणार आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.